लाडकी बहिणीचा लाडक्याचा 18वा हप्ता 6 वाजता पुन्हा वाटपाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। अत्यंत आनंदाची बातमी समोर आले। सर्व लाडक्याताईंना खुशखबर आहे। संक्रांती निमित्त लाडक्याताईंना या ठिकाणी 18वा हप्ता वाटप होत आहे। कोणत्या कोणत्या लाडक्याताईंना सकाळच्या वेळेस हप्ता आलेला आहे, कोणत्या लाडक्याताईंना दुपारी हप्ता आलाय आणि कोणत्या लाडक्याताईंना आता संध्याकाळपासून हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे। लाडक्याताईंना तुम्हाला गुड न्यूज भेटली आहे का? तुम्हाला या ठिकाणी खुशखबर भेटली आहे का? तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत का? पट सर्वांनी सांगायचंय। आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आज किती वाजता हप्ता वाटप झालाय कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि लाडक्याताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला 1,500 रुपये जमा होत आहेत, कारण की निवडणुका चालू आहेत। निवडणुका आयोगाने या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की व्यतिरिक्त नवीन हप्ता दिला जाणार नाहीये। त्याच्यामुळे जर असं तुम्हाला कोणी म्हणत असेल की 3,000 रुपये अकाउंटला येतात, तर त्या फेक गोष्टीवर विश्वास ठेवू नका, कारण की आचारसंहितामध्ये नवीन हप्ता तुम्हाला भेटणार नाहीये। फक्त 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला या ठिकाणी जमा होत आहेत। तर सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर मी माहिती देत आहे लाडक्याताईंनो, आज वितरण किती झाले। त्याच्यामुळे लाडक्याताईंनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा। सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे। आणि बघा लाडक्याताईंनो, तुम्हाला मी 100% सांगितलं होतं संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला हप्ता भेटणार। 8 तारखेच्या आणि 12 तारखेच्या मध्ये जीआर येणार। तर काल पण या ठिकाणी अपडेट आली होती जीआर बद्दल आणि आज या ठिकाणी वाटप पण सुरू झालंय। आपण जे म्हणतो ते लाडक्याताईंनो तुम्हाला सगळ्याला आता पटायला लागले का? आपण जे म्हणतो ते या ठिकाणी 100% गोष्टी खऱ्या असतात। आणि तुम्हाला लाडक्याताईंनो त्या पुढच्या गोष्टी पण तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। 18वा हप्ता वाटपाला आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। त्याच्यानंतर कोणाला हप्ता मिळालाय ते तुम्हाला मी सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळालाय ते सांगणार आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यात भेटला नसेल त्यांनी काय करायचं ते पण सांगतो, काळजी करू नका। त्यानंतर किती महिलांना हप्ता मिळणार आहे बघा। सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देते लाडक्याताईंनी की किती लाडक्याताईंना हप्ता भेटणार आहे, किती लाडक्याताईंना हप्ता भेटणार नाही ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, पुराव्यासहित तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे। आणि 3,000 रुपये हप्ता वाटप होणार का? तर लाडक्याताईंनो बघा, 1,500 रुपये तुम्हाला भेटलेत। डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता भेटलाय। मग जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे त्याच्याबद्दल पण बातमी समोर आली लाडक्याताईंनो, ती पण व्हिडिओ तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघायचा आहे। चला आता वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देते लाडक्याताईंनो बघा। वेळापत्रक, आजचं वेळापत्रक तुम्हाला दाखवायला लाडक्याताईंनो। सगळ्यात अगोदर आपला व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलं होतं सकाळी वितरणाच्या वेळेस। तर बघा, हप्ता वाटपाचं आजचं वेळापत्रक होतं सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत लाडक्या बहिणींना पट अकाउंटला पैसे आले। तर कोणत्या लाडक्याताईंना सकाळच्या वेळेमध्ये 9 ते 1 च्या दरम्यान कोणत्या कोणत्या लाडक्याताईंना हप्ता आला होता, गुड न्यूज भेटली होती, पट सर्वांनी आपलं नाव जिल्हा सांगायचंय, कारण की लाडक्याताईंनो त्यांना पुढचा पण हप्ता भेटणार आहे। कोणता? 19वा हप्ता भेटणार आहे, ते पण तुम्हाला मी सांगणार। त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, आपलं नाव जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला किती वाजता हप्ता जमा झाला होता। सकाळचा टप्पा दुपारी 2 ते 5 च्या दरम्यान पण हप्ता वाटप झालाय लाडक्याताईंनो, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे, काळजी करायची गरज नाही। आणि संध्याकाळी 6 ते 9 च्या दरम्यान कोणत्या लाडक्याताईंना हप्ता जमा झालाय त्यांनी पण पट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर तुम्हाला किती वाजता पैसे आलेले आहे, तुम्हाला किती वाजता हप्ता जमा झालेला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। चला आता वेळ लागेल तर व्हिडिओला आता डायरेक्ट सुरुवात करतोय, ते म्हणजे वितरण। सर्वात अगोदर सर्वात फास्ट लाडक्याताईंनो बघा, सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या या चॅनलवर ट्रिक्स गुरु या चॅनलवर हे वितरणाची माहिती देत आहे। त्याच्यामुळे चॅनलला जर नवीन कुणी आला असाल सबस्क्राईब करून ठेवा। महाराष्ट्रातलं सगळ्यात एकदम विश्वासार्ह आपलं हे चॅनल आहे, लाडक्या बहिणीचं चॅनल आहे। आपण जे म्हणतो ते लाडक्याताईंनो तुम्हाला 100% भविष्यात खरं झालेलं दिसतंय। त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी, नवीन लाडक्याताईंनी चॅनलला जॉईन करून ठेवायचं आहे। चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, ती म्हणजे संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले। तर आता बऱ्याच लाडक्याताई म्हणतील की सर आम्हाला हप्ता अजून आला नाही, असं झालं तसं झालं। काळजी करू नका, सकाळच्या टप्प्यात बऱ्याच लाडक्याताईंना आले नाहीत पैसे, त्यांना दुपारच्या टप्प्यात आले। दुपारच्या टप्प्यात ज्यांना आले नाहीत त्याला संध्याकाळच्या टप्प्यात आले। त्याच्यामुळे काळजी करू नका। 36 जिल्हे, पूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। सकाळच्या 9 ते 1 च्या दरम्यान या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली। असं काही नाहीये की या जिल्ह्यात झालं नाही, या बँकेत झालं नाही, असं काही होत नाही लाडक्याताईंनो। सर्व लाडक्याताईंना, 36 जिल्ह्यातल्या सगळ्या लाडक्याताईंना
वाटप सुरू झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय होतं लाडक्या बहिणींनो, जे मोठे मोठे जिल्हे असतात, पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, सोलापूर असेल, अमरावती असेल, या मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये काय होतं लाडक्या बहिणींनो, त्यांना हळूहळू पैसे येतात. कारण की या ठिकाणी लोकसंख्या किंवा लाडक्या बहिणीची संख्या जास्त असल्यामुळे या लाडक्या बहिणींना हळूहळू पैसे येतात. त्याच्यामुळे काळजी करू नका. 100% तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. अशा कोणी ताई आहेत का अजून पण ज्यांना अजून पण हप्ता भेटला नाही, ज्यांना 18वा पण भेटला नाही, 17वा पण भेटला नाही, अशा कोणी लाडके ताई असतील कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. आता बघा 13 जानेवारी 2026 म्हणजे आजचं जे वितरण आहे ते किती तारखेचं म्हणजे कशा स्वरूपात झाले बघा. सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत डेटा आपल्याकडे आलेला लाडक्या बहिणींनो. बघा 1,500 रुपये हप्ता लाडक्या बहिणींना 82 लाखापेक्षा जास्त महिलांना. बघा सकाळचा जो टप्पा होता त्या सकाळच्या टप्प्यामध्ये पट 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 लाडक्या त्यांच्या अकाउंटला पैसे येऊन गेले. जवळजवळ 82 लाखपेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी हप्ता वाटप झाला पहिल्या टप्प्यामध्ये. बघा आणि 500 रुपये हप्ता म्हणजे ज्या शेतकरी ताई आहेत ज्याला पीएम किसान योजना, नमो किसान योजना, ह्या ज्या योजनेच्या सरकारी शेतकरी योजनेचे जे हप्ते भेटतात 1,000 रुपये, त्यांना 500 रुपये जमा झाले. 3,65,000पेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी त्यांना वाटप झालेलं आहे. आता बघा दुपारी 2 ते 5 वाजेमध्ये पण वाटप झाले, पण त्याचा अजून डेटा आपल्याकडे आलेला नाहीये, पण वाटप झालेलं आहे. उद्याच्या सकाळच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ते मी सांगतो किती वाटप झालं. तर सकाळच्या लेक्चरमध्ये तुम्हाला उद्याच्या सकाळच्या लेक्चरमध्ये ते वाटप पण सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, आज गुड न्यूज भेटली का? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींना हप्ता वाटप सुरू झालंय, तर तुम्हाला गुड न्यूज भेटली का? गोड बातमी भेटली आहे का? पटपट सर्वांनी सांगायचं आहे. चला आता बऱ्याच लाडक्या ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या, त्या कमेंट्स या ठिकाणी मी घेत आहे. बऱ्याच लाडक्या ताईंना पैसे आले नाहीत, ह्या कमेंट्स मी जास्त करून वाचत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी आपल्या आपल्या कमेंट्स सांगायच्या आहेत. चला सगळ्यात पहिली चांगली कमेंट्स तुम्हाला दाखवतो. बघा 1,500 रुपये आले दादा, थँक्यू व्हेरी मच. नांदेड डिस्ट्रिक्ट मध्ये बोलतात लाडके ताई, ठीक आहे, छान छान, तुम्हाला अभिनंदन लाडके ताईंनो तुमचं. या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही, डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही. बघा नोव्हेंबर पण आला नाही, डिसेंबर पण आला नाही. बघा पुढची वाचा, मला नाही आले नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे. बघा सेम कमेंट, दुसरे ह्या लाडक्या ताई वेगवेगळे आहेत पण कमेंट सेम आहेत. नोव्हेंबर डिसेंबरचे आले नाही. त्याचबरोबर नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही, केवायसी पूर्ण आहे, सर्वांचे हप्ते भेटले पाहिजेत, नाहीतर योजना बंद करा. आता बघा ह्या लाडक्या ताईने जरा चिडून कमेंट टाकली की बाबा नोव्हेंबर डिसेंबर दोन्ही हप्ते आलेले आहेत, केवायसी पण पूर्ण केली आणि का पैसे आले नाही ते सांगतो लाडक्या ताईंनो, काळजी करू नका. नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही तर बाकी हप्ते कसे मिळतील आणि कसली संक्रांत गोड होणार आहे. बघा लाडक्या ताईंना हप्ते भेटायले नाहीत हे पण एक सरकारकडे आपल्याला मागणी करायची. त्याचबरोबर नोव्हेंबर पासून आमचे पैसे बंद झालेले आहेत, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीला भेटला नाही. आता तुम्हाला सगळ्या कमेंट्स वाचून दाखवतो लाडक्या ताईंनो, सगळ्या अशाच कमेंट्स येईल. नोव्हेंबर डिसेंबर नाही, नोव्हेंबर डिसेंबर नाही, नोव्हेंबर डिसेंबर नाही, केवायसी केली तरी हप्ता नाही. तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, परत सांगतोय लाडक्या ताईंनो, जर अशा लाडक्या ताई असतील तर हा गुरुदादा मागे सरणार नाहीये, तुमच्यासाठी झटायला झगडायला तयार आहे. ज्या लाडक्या ताईंची या ठिकाणी केवायसी करून देखील हप्ते भेटत नसतील, ज्यांच्या घरामध्ये 2च लाडक्या बहिणी आहेत, ज्यांच्या घरामध्ये गरीब लाडक्या बहिणी आहेत, ज्यांच्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न आहे, त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न आहे, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाहीये, हातावरलं पोट आहे अशा लाडक्या ताईंचं, तरी पण त्यांना हप्ते भेटले नाहीयेत, अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी हा गुरुदादा मदत करणार म्हणजे करणार. यांच्यासाठी आपल्याला मागणी करावं लागणार आहे, कारण की 2 हप्ते जवळजवळ झाले, त्यांना हप्तेच बंद झाले. केवायसी झाली, सगळं झाले, तरी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता भेटला नाही. नेमकं काय कारण आहे ते तुम्हाला मी कारण पण सांगितलं होतं, पण तरी पण तुमचं जर मत असेल, लाडक्या ताईंनो तुमचं अशी मागणी असेल तर हा गुरुदादा बघा प्रत्येक वेळेस मी तुम्हाला मदत करतोय. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा गुरुदादा पुढाकार घेतो आणि तुम्हाला मदत करतो, मागण्या या ठिकाणी सरकारकडे करतो. आमदार खासदार साहेबांना, आमदार नंतर मंत्र्यांना, त्यांच्या पीएंना, अधिकाऱ्यांना सगळ्याला मी भेटून येत असतो. तर लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अजून एक पाऊल उचलायचं, ते म्हणजे ज्या लाडक्या ताईंना हप्ते भेटले नाहीत त्याला हप्ते भेटायला पाहिजेत. कोण कोण मला सपोर्ट करतोय, कोण कोण सहमत आहे या गोष्टीला कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जिल्हा सांगायचंय आणि सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री